नमस्कार. या गीता संध्या वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण प्रार्थना शिकूयात. खुणा बघूयात पहिल्या. ओम पार्थाय पावरती आघात, यवरती आघात, आघाताची आडवी रेघ माहितीये ना. पार्थाय प्रति बोधिताम अनुस्वाराचा हलंत म, भगवता नारायणेनस न वरती आघात, स्वयं यच्या अनुस्वाराचा अवर अनुस्वार व अर्धा व्यासेन न वरती आघात, ग्रथिताम अनुस्वाराचा हलंत म, पुराण मुनीना मध्ये म वरती आघात, महाभारतम, अद्वै अवरती आघात, अद्वैतामृत वर्षिणीम वरती आघात, नीच्या अनुस्वाराचा हलंत म, भगवतीम, इथे भगवतीम अष्टादशाध्यायिनी असं हे केलंय. आपण तोडणार आहोत भगवतीम अनुस्वाराचा, म्हणजे तीवर अनुस्वार येईल त्याचा हलंत म, अष्टा अवरती आघात, अष्टादशावरती आघात. आघात म्हणजे इथे जोर द्यायचा थोडासा. आघात याचा अर्थ काय? आघात म्हणजे जोडाक्षराची पूर्व तयारी. आघात म्हणजे जोडाक्षराची पूर्व तयारी. अष्टादशाध्यायिनीम, परत आपण इथे अनुस्वार म्हणजे हे संधी विग्रह करणार आहे. अष्टादशाध्यायिनीम अंब असं घेणार आहे. म्हणून नीच्या अनुस्वाराचा हलंत म, अष्टादशाध्यायिनीम अंबत, त्या ब वरती आघात, त्वामनु संदधामी भगवद व वरती आघात, गीते भवद व वरती आघात, द्वेषिणीम, नमोस्तुते अवग्रहावरती आघात, व्यास विशाल बुद्धे भूवरती आघात, फुल्लार फुवरती आघात, फुल्लारविंदायत पत्र पवरती आघात, नेवरती आघात, नेत्र, येनत नवरती आघात, त्वया भारततैल पूर्णः, विसर्गाचा पूर्ण उच्चार, प्रज्वा प्रवरती आघात, प्रज्वालितो ज्ञानमय, विसर्गाचा अर्धा उच्चार म्हणजे 1/2, प्रदीपहा, प्रपन्न पवरती आघात, प्रपन्न पारिजाताय, तोत्र तोवरती आघात म्हणजे दाब द्यायचा आहे, तोत्र वेत्रैक वेवरती आघात, पाणये ज्ञान मुद्राय मुवरती आघात, कृष्णाय कृवरती आघात, गीतामृत दुहे नमः, वसुदेव सुतन अनुस्वाराचा हलंत न, देवं कख गघ वाङ्मयाचा, कंस कच्या अनुस्वाराचा कंस चाणूर मर्दनम मवरती आघात, देवकी परमानंदं अनुस्वाराचा हलंत ङ वाङ्मयातला क ख ग घ ङ, कृष्ण कृवरती आघात अनुस्वाराचा वंदे जगत त्या ग वरती आघात, गुरुम. पुढे मूकं
अनुस्वाराचा हलंत ङ वाङ्मयाचा. मूकं करोति वाचालम अनुस्वाराचा हलंत म. पंगुळ अनुस्वाराचा सानुनासिक ल. पंगुळ सानुनासिक म्हणजे ल वरती चंद्रकोर आणि अनुस्वार द्यायचा. बिंदुली. लंघयते गिरिम यत य वरती आघात. कृपा तमह हच्या अनुस्वाराचा अ. वंदे परमानंद माधवम. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता. म्हणा. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता. सुंदर. म्हणा. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता. परत एकदा. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता. नारायणेन स्वयं. नारायणेन स्वयं. सुंदर. नारायणेन स्वयं. नारायणेन स्वयं. छान म्हणताय. म्हणा. नारायणेन स्वयं. छान. परत एकदा. नारायणेन स्वयं. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं. सुंदर. म्हणा. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं. छान. म्हणा. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं. व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्. व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्. बघा हा. मध्ये म्हटल्यावर धला ध आला. मध्ये हा य दाखवायचं आहे आपल्याला. बघा. व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्. म्हणा. व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये. सुंदर. छान. म्हणा. व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्. परत एकदा. व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्. अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं. म्हणा. अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं. 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 सुंदर. अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं
अष्टादशाध्यायिनीम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम्. सुंदर म्हणा. अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम्. छान म्हणताय, म्हणा परत एकदा. अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम्. अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. बघा, श आणि श मूर्धन्य पोटफोड्या श दाखवला गेला पाहिजे. अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् म्हणा. अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. सुंदर म्हणा. अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. परत एकदा. अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् म्हणा. अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. तो ते कोणाचा तरी वाढतोय. तो गीते भवत, मग तो अभवत असं होईल. हां, तो तोय लांबवायचा नाही. अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् म्हणा. अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. छान. अद्वैतामृत. अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. छान. परत एकदा. अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. सुंदर म्हणताय. ओम पार्थाय पासून भवद्वेषिणी पासून पर्यंत म्हणूयात. मी म्हणून दाखवते. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् म्हणा. ॐ पार्थाय
प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भगवद्वेषिणी. सुंदर. परत दोनदा म्हणूयात. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणी. छान. परत एकदा. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणी. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे. म्हणा. नमोस्तुते व्यासविशालबुद्धे. बघा इथे अवग्रह त्याच्यावरती आघात आहे. संधी विग्रह आहे. नमः अस्तु. अस्तु म्हणताना काय होतं? अ नंतर दातावर दात, मागणं जीभ रेटायची आणि श्वास सोडून द्यायचा आहे. अस तो जो आहे तो अवग्रहाच्या इथे येणार आहे. हां, म्हणजे आघात येईल. नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे. नमोस्तुते व्यासविशालबुद्धे. बघा अवग्रह म्हणजे आपण यू काढतो, बरोबर आहे. आता अवग्रह प्लस आघात असेल तर बरोबरची खूण. बरोबरच्या खूणमध्ये काय होतं? जी सरळ रेघ आहे ती छोटी असते, म्हणजे अवग्रह छोटा घ्यायचा आहे. आणि पटकन म्हणजे तिरकी मोठी रेघ वर जाते, मग ती म्हणजे आघात. हां. नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे. नमोस्तुते व्यासविशालबुद्धे. म्हणा. नमोस्तुते सुंदर. व्यासविशालबुद्धे. छान. म्हणा परत. नमोस्तुते व्यासविशालबुद्धे. फुल्लारविन्दायत पत्रनेत्र. फुल्लारविन्दायत पत्रनेत्र. फुल्लारविन्दायत पत्रनेत्र. फुल्लारविन्दायत पत्रनेत्र. म्हणा. छान म्हणताय. फुल्लारविन्दायत पत्रनेत्र. परत एकदा. फुल्लारविन्दायत पत्रनेत्र. नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे. फुल्लारविन्दायत पत्रनेत्र. नमोस्तुते व्यासविशालबुद्धे. फुल्लारविन्दायत पत्रनेत्र. बघा ऐकायला कसं येत आहे? नमोस्तु ते. इथे माझा आघात दिसत नाहीये,
नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र. म्हणा. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र. म्हणा. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र. छान. परत एकदा. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र. येन त्वया भारततैलपूर्णः. म्हणा. येन त्वया भारततैलपूर्णः. परत एकदा छान म्हणताय. येन त्वया भारततैलपूर्णः. परत. येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. छान. प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. छान. म्हणा. प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. सुंदर. म्हणा. येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. छान. परत. येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र. येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. म्हणा. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र. येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. छान. म्हणा. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र. येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. छान. परत एकदा. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र. येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. छान म्हणताय. ओम पार्थाय पासून म्हणा. पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि
प्रदीपः छान म्हणताय. फक्त तो अवग्रह प्लस आघात प्रॅक्टिस करा घरी. नमः अस्तु, नमः अस्तु, नमोस्तु, नमोस्तु. हां, प्रपन्न पारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये तोत्रवेत्रैकपाणये. स्तोत्रवेत्रैकपाणये तो म्हटल्यानंतर जीभ दाताला लागते का बघा. तोत्र वेत्रैक वे नंतर सुद्धा जीभ दाताला लागते बघा. आघात म्हणजे काय आहे, जोडाक्षराची पूर्व तयारी. हां, प्रपन्न पारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये. प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये छान म्हणा. प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये म्हणा. प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये परत एकदा. प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः सोपी आहे ओळ. दोन्ही म्हणताय. प्रपन्न म्हणा. प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः छान. परत. प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः छान. परत एकदा. प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् बघा हां, कं आणि कौ तिथे दोन मात्रा नाही आहेत. हां, वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् छान. परत एकदा. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् छान. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् छान. म्हणा परत. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्.
देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. छान. परत एकदा. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. ओम पार्थाय पासून म्हणा. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं. तो सानुनासिक नाकामध्ये. हा. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं. छान. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. छान. दोन्ही म्हणताय. सोपी आहे ओळ. हां, एकदम म्हणा दोन्ही ओळी. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. छान. परत एकदा. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. गीता ध्यान म्हणून काही श्लोक गीता पठणाच्या वेळी म्हटले जातात. हे गीता ध्यान जे आहे त्यामध्ये वेगवेगळ्या ग्रंथांमधून वेगवेगळ्या प्रसंगातून गीता किंवा कृष्णस्तुतीपर आलेले हे जे श्लोक आहेत त्याचा संग्रह केलेला आहे.
ती कोणा एका कवीची कृती नाहीये. अनेक वेगवेगळ्या कवींनी, ऋषींनी रचलेले हे श्लोक इथे एकत्र आलेले आहेत. त्यामध्ये काही ज्याला प्रपन्न गीता किंवा पांडव गीता म्हणून ओळखलं जातं, तोही एक संग्रह आहे भगवत स्तुतीचा. त्यामधलेही काही श्लोक जसं वसुदेव सुतम देवम असेल किंवा तोत्र वेत्रैक पाणे, असे काही श्लोक हे प्रपन्न किंवा पांडव गीतेतूनही यात संग्रहित झालेले आहेत. मुळात गीता ध्यान ह्या संग्रहाच्या मिश्राने भगवंताची आणि त्याने प्रकट केलेल्या या गीताशास्त्राची थोरवी महती सांगितलेली आहे. त्यातल्या एकेका श्लोकाचं आपण अवलोकन करूया. पहिला श्लोक आहे, ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अंब त्वामनुसंदधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं. भगवद्गीते त्वाम अनुसंदधामि. इथे साक्षात भगवद्गीता याला ग्रंथ म्हणून न पाहता देवीच्या मातेच्या रूपात संबोधित केलेला आहे. इथे गीता हे एक शास्त्र किंवा एक ग्रंथ म्हणून मर्यादित राहिलेली नाही, ती साक्षात आदिशक्ती भगवतीच्या रूपातच जणू काही तिथे उभी आहे. म्हणून ज्ञानोबा माऊलीने देखील भावार्थ दीपिकेमध्ये हिला सप्तशती चंडीची उपमा दिली आहे. आपण नवरात्रामध्ये आदिशक्तीचं महात्म्य, देवी महात्म्य पठण करतो, ती सप्तशती आहे, त्याच्यामध्ये 700 मंत्र आहेत. तसंच भगवद्गीतेमध्येही 700 मंत्र आहेत. त्यामुळे जणू काही ती जशी सप्तशती चंडी असावी तशीच ही महामोह महिषावर जणू ज्ञान रूपा भगवती दुर्गा त्याचं मर्दन करण्यासाठी प्रकट व्हावी, तशी ही भगवद्गीता आहे. त्यामुळे इथे भगवद्गीतेला मातेच्या, देवीच्या रूपामध्ये साद घातलेली आहे. भगवद्गीते मातः, हे आई भगवद्गीते, त्वाम अनुसंदधामि, मी तुझं ध्यान करतो, मी तुझं अनुसंधान ठेवतो. कसं, तू कशी आहेस त्याचं वर्णन करतायत. पार्थाय प्रतिबोधिताम त्वाम, प्रत्येक संबोधन हे तुला, मातेला ते संबोधित करतायत. त्यामुळे तिथे देवीचं, गीतेचं म्हणून ते संबोधन किंवा विशेषण आहे. पार्थाय प्रतिबोधिताम त्वाम, जी तू पार्थाला कृष्णाच्या मुखातून सांगितली गेलीस. पार्थाला आत्मरूपाचं, धर्माचं, कर्तव्याचं ज्ञान करवून देण्यासाठी जिचा उपदेश भगवंतानी केला अशी तू. पार्थाय प्रतिबोधिताम, भगवता कोणी, भगवंतानी, साक्षात नारायणाने, कृष्ण रूपात परमात्मा नारायणच तिथे उपस्थित होता. त्यामुळे नररूप पार्थाला नारायणाने स्वतः स्वयं प्रतिबोधिताम, प्रत्यक्ष भगवान नारायणानी स्वतः कृष्ण रूपाने जी नररूप पार्थाला उपदेशिली, प्रतिबोधित केली गेली. व्यासेन ग्रथिताम पुराणमुनीना, पुराणमुनीना व्यासेन, पुराणमुनी, पुराणामध्ये सांगितलेले किंवा पुरातन काळापासून जे आजपर्यंत हयात आहेत, चिरंजीव आहेत, सप्त चिरंजीवांपैकी एक व्यास आहेत, म्हणून त्यांना पुराणमुनी असं म्हटलंय. फार प्राचीन काळापासून अद्यतन काळापर्यंत जे कार्य करता आहेत ते महर्षी वेदव्यास. त्या पुराणमुनी व्यासानी जी मध्ये महाभारतम ग्रथिता, महाभारतामध्ये जी गुंफली, ग्रथ हा धातू गुंफणे ह्या अर्थी आहे. अद्वैतामृतवर्षिणी, जे जिज्ञासू भाविक पाठक श्रोते आहेत, पारायण करणारे आहेत, जिज्ञासेने गीतेला शरण जाणारे आहेत, त्यांच्यावर अद्वैत तत्वज्ञानाचं अमृत वर्षावते. म्हणजे थोडक्यात त्या अद्वैत तत्वज्ञानाच्या बोधाचा वर्षाव करते.
अद्वैतामृत वर्षिणीम भगवतीम, जी साक्षात भगवती आहे. भगवती, भग या शब्दाचा अर्थ ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशसः श्रियः ज्ञान वैराग्ययोश्चैव षण्णाम भग इति रणा. 6 गुणधर्म सांगितलेले आहेत ज्ञानेश्वरांनी. हे आईका, श्री, औदार्य, मग ती श्री असेल, ऐश्वर्य असेल, वीर्य म्हणजे शारीरिक बळ, किंवा काही ठिकाणी धर्मस्य असंही म्हटलंय, धर्म, यश, श्री तर आधीच झाली, ज्ञान, वैराग्य, अशा 6 गुणविशेषांना मिळून भग असं म्हटलं जातं. हे 6ही गुणविशेष जसे भगवंतात आहेत तसे गीतेमध्ये देखील आहेत, म्हणून ती भगवती आहे. भगवतीम अष्टादशाध्यायिनीम, जी 18 अध्यायामध्ये विराजमान आहे. 18 अध्याय हेच जिचं रूप आहे, म्हणून 18 अंब, अंब म्हणजे आई. अंबत्वामनुसंदधामि भगवत गीते भवद्वेषिणीम. या भवाचा, संसाराचा, जन्म मरणाचा फेरा जी नाहीसा करते एखाद्या शत्रूप्रमाणे. द्वेष करणे म्हणजे प्रत्येक वेळी मत्सर करणे असा अर्थ घेणं योग्य नाही. द्वेषिणी याचा अर्थ शत्रू, नाश करणारी. भव म्हणजे संसार किंवा जन्म मरणाचं कधी न संपणार हे जे रहाडगाडग आहे त्याला नाहीसं करणारी, थोडक्यात जन्ममरण चुकवणारी अशी ही अंबा, जगदंबा भगवद्गीता आहे. तिला तो भक्त साद घालून म्हणतोय, अंबत्वाम अनुसंदधामी, हे माते मी तुझं ध्यान धरतो, तुझं अनुगमन करतो. इथे गीता ध्यानामधला हा पहिला श्लोक पूर्ण होतो. गीता ध्यानामधला दुसरा श्लोक आहे, नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. या श्लोकामध्ये कृष्णालाच वंदन आहे, मात्र हा कृष्ण वेगळा आहे. महाभारतामध्ये एकूण 3 वेगवेगळे कृष्ण आहेत. अर्जुनालाही कृष्ण म्हटलंय, भगवान श्रीकृष्णांचं नाव तर कृष्णच आहे, आणि वेदव्यासांचं नाव देखील कृष्णद्वैपायन आहे. इथे या कृष्णद्वैपायन वेदव्यासांना नमस्कार केलेला आहे. ते व्यास कसे आहेत, नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे, हे महर्षे, हे व्यासराय, हे व्यासदेवा, तुम्ही कसे आहात, विशाल बुद्धे, आपली बुद्धी अत्यंत महती आहे, विशाल आहे. फुल्लारविंदायत पत्र नेत्र, प्रफुल्लित अशा सूर्यविकासी कमळाप्रमाणे तुमचे नेत्र अत्यंत तेजस्वी, तजेलदार, सुंदर, आणि अम्लान म्हणजे सदैव टवटवीत, कृपेने परिपूर्ण असे आपले नेत्र आहेत. ते आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. अजून एक वैशिष्ट्य उत्तरार्धामध्ये सांगितलं, येन त्वया, ज्या आपण किंवा ज्या तुम्ही भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप, ज्ञानाचा एक मोठा दिवा, प्रदीप म्हणजे मोठा दिवा, प्रकृष्ट दीप आपण प्रज्वालित केलाय, आपण उजळलाय. कुठला, महाभारत तैल पूर्ण. ज्या दिव्यामधलं इंधन, वंगण किंवा तेल हे साक्षात महाभारतासारखं महाकाव्य आहे, जे सर्व विद्यांनी परिपूर्ण आहे. यदि हास्ति तदन्यत्र यन्ने हास्ति न तत्क्वचित, असं ज्या महाभारताबद्दल बोललं जातं, त्या महाभारत रूपी तैलाने जो ज्ञानाचा दीप परिपूर्ण भरलेला आहे, असा तो दिव्य ज्ञानदीप आपण प्रज्वालित केलात, उजळलात. अशा तुम्हाला, अशा आपणास हे भगवन व्यास माझा नमस्कार असो. इथे हा गीता ध्यानातला दुसरा श्लोक पूर्ण होतो. गीता ध्यानाचा तिसरा श्लोक आहे, प्रपन्न पारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. इथे भगवान श्रीकृष्णांचं वर्णन आहे. जे भगवान श्रीकृष्ण प्रपन्न म्हणजे प्रपत्ती ज्यांनी केलेली आहे, प्रपत्ती म्हणजे शरणागती,
जे भगवंताला शरण गेले त्यांना प्रपन्न असं म्हटलं. प्रपन्न पारिजाताय, पारिजात म्हणजे आपल्याला असं वाटतं की ते आपल्याकडे फुलांचं जे झाड आहे त्याचं नाव पारिजात, पण संस्कृतमध्ये पारिजाताचा अजून एक अर्थ आहे. पारिजात म्हणजे कल्पवृक्ष, कल्पिलेलं इच्छिलेलं तात्काळ प्रदान करणारा जो दिव्य कल्पवृक्ष आहे, जो भगवान श्रीकृष्ण त्याला शरण गेलेल्या भक्तांचा जणू कल्पवृक्ष आहे. म्हणून प्रपन्न पारिजाताय. तोत्र वेत्रैक पाणये, ज्याने हातामध्ये तोत्र वेत्र धारण केलेलं आहे. आता इथे दोन प्रकारे समास सोडवता येतो. तोत्रमच वेत्रमच किंवा तोत्रहा वेत्रहा असा पुल्लिंगी प्रयोग पण काही ठिकाणी आढळतो. तोत्र म्हणजे थोडक्यात पिराणी किंवा ज्याला आपण चाबूक असंही म्हणतो. प्रतोद घोड्यांना हाकण्यासाठी जो वापरला जातो त्याला तोत्र असं म्हटलंय. मराठीमध्ये बोबडं बोलतात त्याला तोत्र म्हणतात, तो इथे अर्थ अपेक्षित नाही. तोत्र याचा अर्थ तुद असा धातू आहे, ज्याने त्याला थोडक्यात प्रेरित केलं जातं, त्याला जरा टोचून जाग केलं जातं, प्रवृत्त केलं जातं, त्याला तोत्र म्हणायचं. तर तो चाबूक प्रतोद आणि वेत्र, तोत्र आणि वेत्र, वेत्र म्हणजे काठी, चाबूक आणि छडी काठी ज्याने हातात धारण केली आहे, किंवा तोत्र लगाम किंवा त्या रश्मी म्हणजे ज्यांनी त्या घोड्यांचं रथाला जोडलेल्या अश्वांचं नियमन केलं जातं त्या ज्या काठीला बांधलेल्या आहेत अशी ती काठी. वेत्र म्हणजे वेळूची काठी असाही त्याचा अर्थ केलेला आहे. पाणये ज्यांनी आपल्या पाणी म्हणजे हातामध्ये चाबूक आणि वेत्र काठी किंवा चाबूक ज्या काठीला बांधला आहे असा तो वेत्र वेळू हातात धारण केलेला आहे, अशा श्रीकृष्णाला. कसा आहे तो कृष्ण? ज्ञानमुद्राय. आता इथे गीतेचा उपदेश अर्जुनाला करतोय, त्यामुळे ज्ञानमुद्रा. आपल्याकडे वेगवेगळ्या करमुद्रा दाखवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये ज्ञानमुद्रा, चिन्मुद्रा, अभयमुद्रा, वरमुद्रा किंवा वरदमुद्रा अशा सांगितलेल्या आहेत. त्यापैकी ज्ञानमुद्रा उपदेशाची मुद्रा, व्याख्यान मुद्रा, त्या व्याख्यान मुद्रेमध्ये उभ्या असणाऱ्या त्या श्रीकृष्णाला. कोण कृष्ण? कसा कृष्ण? गीतामृत दोग्धा, गीतारूपी अमृताचं पयाचं जो दोहन करतोय, कारण तो गोपाळ आहे. कृष्ण हा गोपाळ कृष्ण आहे, त्यामुळे गोपाळ काय करतो? गाईचं दूध काढतो. आता ही गाय आणि तिचं दूध काय आहे ते पुढच्या एका श्लोकात सांगितलंय, तो संदर्भ पुढे येईल म्हणून इथे सांगत नाही. पण गीतारूपी अमृताचं जो दोहन करतो अशा त्या श्रीकृष्णाला माझा नमस्कार असो, असा या गीता ध्यानातल्या 3ऱ्या श्लोकाचा अर्थ आहे. गीता ध्यानातला 4था श्लोक प्रसिद्ध आहे. वसुदेव सुतं देवं कंसशाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं. जगद्गुरु, जगाला गीतेच्या ज्ञानाने बोध देणाऱ्या, जाणतं करणाऱ्या जगद्गुरु श्रीकृष्णाला मी वंदन करतो, अभिवादन करतो. तो कृष्ण कसा आहे? वसुदेव सुतम, तो वसुदेवाचा पुत्र आहे. भगवान श्रीकृष्णांच्या पित्याचं नाव वसुदेव हे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे वसुदेव सुत असणारा देव, देव देवोत्तम असा, देवांचाही देव किंवा देव या शब्दाची फोड अशी केली आहे द्योतनाद्वा दीपनाद्वा, जो स्वतः स्वयंप्रकाशी असतो आणि दुसऱ्यांनाही जो प्रकाश देतो तो देव, असा स्वयंप्रकाशी आणि सर्व चराचराला आपल्या तेजाने, आपल्या आभेने प्रकाशित करणारा असा तो श्रीकृष्ण. कंस चाणूरमर्दनम, कंस आणि मग त्या मल्ल सगळे जे त्याने बोलावलेले मल्ल होते, मग मुष्टिक, चाणूर या सगळ्या मल्लांचं मर्दन करणारा. कंस चाणूर आदी सर्व दुष्ट दानवी बुद्धीच्या जनांना मर्दन म्हणजे तुडवणारा, मारणारा, त्यांचा संहार करणारा.
देवकी परमानंदम, मातेचं नाव देवकी आहे, त्या मातेला देवकीला जो परमानंद रूप आहे, देवकीचा जो परमप्रिय असा ठेवा आहे आनंदाचा, तो जगद्गुरु श्रीकृष्ण, त्याला माझं वंदन असो, त्याला मी नमस्कार करतो. कृष्णं वंदे जगद्गुरु. इथे आपला गीता ध्यानातला 4था श्लोक पूर्ण होतो. गीता ध्यानातला 7वा श्लोक आहे, मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. त्या परमानंद रूप, जो आनंदाचाही निज आनंद आहे, अशा त्या परम आनंद रूप माधवाला मी नमन करतो, मी वंदन करतो. तो माधव कसा आहे? यत्कृपा, ज्याच्या केवळ कृपेने, त्यालाही यायची गरज नाही, त्याने फक्त कृपा केली, त्याच्या कृपेने काय काय होतं? मूकं करोति वाचालम, मुका देखील वाचाळ होतो, बोलायला लागतो घडघडा. मूकं करोति वाचालम. तुकोबा एका अभंगात म्हणतात, बोलू जाता बोल करीसी ते नीट, केलो देवा धीट. मला बोलता येत नव्हतं, पण तुम्ही माझ्या मुखातून बोलवता. मूकं करोति वाचालम, मुक्याला देखील वाणीचं वरदान द्यायला तुमची कृपा समर्थ आहे. पंगुम लंघयते गिरिम, पांगळा असेल, ज्याला पायही धड नाहीये, ज्याला चालताही धड येत नाहीये, अशा पंगू माणसाला देखील गिरी लंघन करण्याचं सामर्थ्य, म्हणजे पर्वत ओलांडण्याचं सामर्थ्य तुझी कृपा देते. तुझ्या कृपेने मुका देखील घडघडा बोलायला लागतोय, उत्तम वक्ता होतोय, पंगू देखील मोठमोठ्या पर्वतांना ओलांडून चालत धावत निघतो. अशी ज्याची सर्व योग विधायिनी कृपा आहे, ज्याच्या कृपेमध्ये केवळ कृपेत इतकं सामर्थ्य आहे, अशा त्या परमानंद रूप माधवाला मी वंदन करतो, असा या 7व्या श्लोकाचा अर्थ आहे. इथे हे गीता ध्यान पूर्ण होतं.